पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेल्या असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानोबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील. पण वारी म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, उद्दिष्ट काय याविषयी क्वचितच माहिती असते. हाच हरिमय इतिहास, वारीची दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात उलगडणार आहोत. पंढरीची वारी करी वार करी, उन्ह पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त, वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी केली. वारी करण्याची परंपरा साधारण 800 वर्षाहून अधिक काळापासून मराठी महिन्यात व आषाढ शुक्ल एकादशीमध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात. पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी, कारण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील देखील वारीला जात होते. पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचे कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती. त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणे पसंत करतात. पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा वारकरी चैत्र यात्रा, कार्तिकी यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तेथे पोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणींच्या मूर्तीची श्री राधाराणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते. पंढरपूर वारीचा इतिहास. पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळ यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. इसवी सन 1685 मध्ये तुकारामाचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले. संत तुकारामाच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते. या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे 43 पालखी पंढरपूरला येतात. आषाढी यात्रा वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात. तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो.
भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते, तसेच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे 24 तास सर्व भाविक भक्तांसाठी खुले असते. इसवी सन 1685 मध्ये संत तुकारामाचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली, कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता. त्यांनी तुकारामाच्या चांदीच्या पादुका ठेवल्या आणि दिंडीसह आळंदीला गेले आणि त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या. पालखी सोहळा म्हणजे काय? पालखी ही 1000 वर्षे जुनी परंपरा आहे, ज्याचे पालन करणारे वारकरी लोकवारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दिंड्यांमध्ये एकत्र येऊन गाणे, नृत्य आणि ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात.